85 80 नाही मिळत. सर्वजण एकत्र या ना. खाली बसून वगैरे काढायला दिलेला मला तिथं सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपलं जे कार्य आहे ते चालू ठेवलेलं आहे. ते आपल्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले, परंतु ते सध्या जे समाजसेवेचं काम करत आहेत, राजकारणाच्या पलीकडे त्यांचं काम आहे समाजसेवेचं. समाजसेवेचं काम निस्वार्थीपणे कुठल्याही प्रकारचं अभिलाषांना बाळगता अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. आणि सगळ्यांना एक संघ कसं बांधून ठेवायची ही जी कला त्यांच्याकडे आहे ती खरोखरच म्हणजे वाखाणण्यासारखी आहे. आपण सर्वांचं प्रेम नार्वेकर साहेबांना लाभून ते शतायुष्य व्हावेत आणि उत्तरोत्तर त्यांचं हे समाजसेवेचं कार्य आहे त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचं अखंडपणे अविरतपणे चालू राहावं. आज 1 जून या ठिकाणी आमचे शाखा प्रमुख नार्वेकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्याचबरोबर आपले संघटनेचे पदाधिकारी यांचे देखील वाढदिवस आहे. आज 1 जून जर म्हटलं तर खरं बघितलं तर वाढदिवसाचा म्हणजे हा महिना आहे आणि या महिन्याच्या पहिल्या दिवसाला आमच्या शाखा प्रमुखाचा वाढदिवस आहे. खरोखर मनापासून धन्यवाद देतो, कारण गेली बरेच वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून या भागात शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. खरोखर एक चांगल्या प्रकारचं काम या विभागात त्यांचं आहे. तर आपण आज बरेचसे लोक शाखा प्रमुख म्हणून विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शहर प्रमुखापर्यंत पोहोचण्याचं काम करतात, परंतु त्यांना कुठलीही अपेक्षा नसताना शाखा प्रमुखाचं पद हे गेले 15-20 वर्ष झालं ते स्वतः या ठिकाणी पाळतात आणि एक चांगला कार्यक्रम म्हणून, चांगला कार्यकर्ता म्हणून खरोखर या ठिकाणी जर आपण या विभागात गेलो, खडेबोलवली या ठिकाणी विचारलं तर कोण कार्यकर्ते शिवसेनेचे तर लक्षात नार्वेकर यांचं नाव या ठिकाणी खरोखर शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं कार्य भागात करतात. त्यामुळे मी मनापासून आमच्या सगळ्या शिवसेना शाखा साईनगरच्या वतीने देखील आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व कल्याणपूर्व भागातल्या नागरिकांतर्फे देखील या 1 जूनच्या निमित्ताने आणि वाढदिवस निमित्ताने किती वाढदिवस आहे वय सांगत नाही लोक पण तरी वाटत नाही. तरुण तडफदार आमची शाखा प्रमुख आहेत. उज्ज्वल आपली शाखा भरभराटी जावं, आपलं जीवन देखील भरभराटी जावं ही या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही मान्य ऐकतच नाही ना, शाखेची सर्वांचं कॉमेंट केलं सगळं एकत्र करून